विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले। आज रात्री 10 वाजता पुन्हा भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक। कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या नावांवर खलबतं। आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार। उल्हासनगर महापालिकेत शिवसेना भाजपमध्ये संघर्ष। महापौर अश्विनी निकम यांनी काँग्रेस नगरसेविकेच्या नावाची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केल्यानं वाद। महापौरांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप। विरोध सुरू असताना महापौरांनी महासभा केली तहकूब। अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत गोंधळ। महायुतीच्या महिला नगरसेविकांचा सभागृहात गदारोळ। नारी शक्ती अधिनियमाला पाठिंबा न दिल्यामुळे काँग्रेस विरोधात महिला नगरसेविका आक्रमक। साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला मोठा धक्का। पाटणच्या विद्यमान नगरसेविकांसह 11 गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। 1.5 वर्षामध्ये 2000 कार्यकर्त्यांनी सोडली भाजपची साथ। शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा, तर जुन्या आठवणींनाही उजाळा दिल्याची म्हस्केंची माहिती। अनिल देशमुख यांच्या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाची ईडीला नोटीस। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोप निश्चितीला स्थगिती देण्याची अनिल देशमुखांची मागणी। प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे ईडीला निर्देश। भोंदू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी। 6व्या गुन्ह्यामध्ये उद्या पुन्हा हजर केले जाणार। 5व्या गुन्ह्यात दिलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे आज कोर्टात केलं होतं हजर। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरील अत्याचाराप्रकरणी गुन्हा। भोंदू अशोक खरात प्रकरणी एका डॉक्टरनं खरातला मदत केल्याचा संशय। एका डॉक्टरकडून गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप। संबंधित डॉक्टरला लवकरच चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता। नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबा विरोधात गुन्हा। लैंगिक शोषण केल्याची महिलेची तक्रार। महेश गिरी नावाच्या भोंदूवर लासलगावमध्ये जादूटोणा विरोधी कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल। कौटुंबिक समस्या सोडवण्याच्या बहाण्यानं अत्याचार। अमरावतीमधल्या परतवाड्यामध्ये अश्लील व्हिडिओ प्रकरणी आरोपींची बँक खाती पोलिसांच्या रडारवर। व्हिडिओ पॉर्न साइट्सवर विकलेत का याचा तपास पोलीस करण्याची शक्यता। आरोपींच्या आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू। आयांनं रील बनवण्यासाठी वापरलेली गाडी आणि 2 पिस्तूल जप्त। गोरेगावमधील नेस्कोतल्या पार्टीमध्ये बेकायदा प्रकार घडले। मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची माहिती। 15 ते 16 जणांचा एक गट बेकायदेशीर मार्गानं कार्यक्रमात शिरला। ड्रग्सची विक्री आणि सेवन करण्यात आलं। ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या नेस्कोचे अधिकारी सन्नी जैन आणि बाळकृष्ण कुरूप यांची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव। अटक बेकायदा असल्याचा दावा। म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान केवळ व्यावसायिक कर्तव्य पार पाडलं। कथित अंमली पदार्थ सेवनाच्या कृत्यामध्ये कुठलाही सहभाग नसल्याचा दावा। नेस्को ड्रग्स पार्टी घटनेनंतर मुंबई पोलिसांची नवी नियमावली। 2000 पेक्षा अधिक लोक असतील तर 3 पथकं तैनात राहणार। मुंबईतील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई पोलिसांची विशेष नियमावली। बदलापूर स्त्री बीच प्रकरणी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील 30 डॉक्टरांना पोलिसांची नोटीस। संबंधित IVF सेंटर चालवणाऱ्या डॉक्टरवर पोलिसांचा संशय। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 डॉक्टरांवर गुन्हे दाखल, 8 जणांना अटक। नागपूरच्या कोंढाळी परिसरामध्ये लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचं शोषण। आरोपीनं दुसऱ्या अल्पवयीन मुलीशीही आखला होता लग्नाचा डाव। आरोपी विरोधात बाल संरक्षण विभागाची कारवाई। आरोपीच्या अल्पवयीन बहिणीचा होत असलेला बालविवाहही थांबवला। रायगड जिल्ह्यातील लोणेरेमधील तरुणीच्या हत्याकांडाला 4 दिवस पूर्ण। आरोपी मात्र अजूनही फरारच। तरुणीची हत्या करून आरोपी फरार झाला। त्याच्या शोधासाठी पोलिसांचे 4 पथकं तैनात, मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती नाही। लग्नासाठी केलं अल्पवयीन मुलीचं अपहरण। लग्न न केल्यास जीवे मारण्याची आरोपीकडून धमकी। हातपाय बांधून जिल्हा परिषद शाळेत डांबून ठेवलं। गोंदियाच्या तेरोडा तालुक्यातील धक्कादायक प्रकार। रात्री उशिरा सुमित उईके या आरोपीला पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून जावयानं जाळली सासरवाडी। नंदुरबारमधील धडगावातली घटना। घरातील सर्व साहित्य जळून खाक। जावई मिथून पाडवी विरोधात गुन्हा। पोलिसांकडून जावयाचा शोध सुरू। नागपूरमध्ये पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन। ढाबे, हॉटेल आणि लॉजवर अवैध दारू विक्री विरोधात अचानक धाडी। दारूबंदी कायद्यान्वये 20 गुन्हे दाखल, एकूण 100 पेक्षा अधिक कारवाया। नोकरीचं आमिष दाखवून शहीद जवानाच्या कुटुंबाची 2 कोटींची फसवणूक। अनुकंपा तत्वावर वर्ग 1 ची नोकरी मिळवून देतो असं सांगत पैसे उकळले। ज्ञानेश्वर वरे असं आरोपीचं नाव। गडचिरोली पोलिसांनी आरोपीला पुण्यातून केली अटक। हिंगोलीमधील जिल्हा रुग्णालयातील
MRI मशीन सुरू करायला मुहूर्त मिळेना। MRI मशीन 8 महिन्यांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत 8 ते 10 कोटी रुपये खर्चून बसवलेली मशीन धूळ खात। बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, AC बंद, मॉनिटरची मोडतोड आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे रुग्णांचे हाल। तर रुग्णालयातील कॉपर वायर चोरी प्रकरणी चौकशी समिती नेमली असून अहवालाची प्रतीक्षा। कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये 108 रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यामुळे प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू। हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णानं स्वतः फोन करून मागवली होती रुग्णवाहिका, मात्र वेळेत रुग्णवाहिका आली नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे परिसरातील लोकांकडून संताप व्यक्त। नाशिकच्या सप्तशृंग गडावरील मंदिराच्या नक्षीकामामध्ये सुमारे 22 किलो चांदीची तफावत समोर आल्यामुळे खळबळ। विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। एकूण 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचं समोर, ट्रस्टच्या कारभारावर संशय। वाशिमच्या शिरपूर जैनमधील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानाच्या पारसबाग परिसरातील नूतन चौमुखी मंदिरात चोरी। चोरट्यांनी दानपेट्यांचं कुलूप तोडून 2 लाख रुपयांची रोकड तसंच गुप्तदानातील सोन्या चांदीच्या वस्तू केल्या लंपास। नाशिकच्या मालेगावमधील चंदनपुरीमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा। ग्रामदैवत साठ्याबाबा मंदिरातील देवदेवतांची विटंबना। घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून चंदनपुरी गाव बंद। गोंदिया जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई। जिल्ह्यातील कृषी केंद्राचे 160 परवाने रद्द तर 71 परवाने निलंबित। तपासणीमध्ये खतांची विक्री करताना नियमांचं पालन न केल्यामुळे कारवाई। ठाणे स्टेशन परिसरामध्ये सॅटिस पुलावर शिवशाही बसला आग। शिवशाही बस जळून खाक। घटनेमध्ये 15 प्रवासी बचावले तर एका प्रवाशाचं 3.5 तोळे सोनं असलेली बॅग जळाली। आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर प्रवाशाला सोनं परत मिळालं। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये हिट अँड रनची घटना। मॉर्निंग वॉकला गेलेल्या पती पत्नीला पिकअप गाडीनं चिरडलं। पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी। वाहन चालकाविरोधात गुन्हा। सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध सुरू। जळगावमधील जामनेर महामार्गावर भीषण अपघात। पती पत्नी जागीच ठार तर 1 वर्षाची मुलगी मात्र बचावली। बाईकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टरला जोरदार धडक। खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर। सातारा लोणंदा राज्यमार्गावर ट्रक कण्हेर डाव्या कालव्यामध्ये कोसळला। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झाला अपघात। ट्रकमधील 2 जण जखमी। कालव्यामध्ये पडलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर। मुंबईच्या गोवंडीमध्ये अनधिकृत पार्किंग साईटवर सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग। अनधिकृत पार्किंग साईटवर LPG सिलेंडरचा साठा। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। विरारमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला अचानक आग। रिक्षाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। ओव्हरहीटमुळे रिक्षाच्या मागील इंजिनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। चंद्रपूरमध्ये वणवा विझवताना 3 वनरक्षकांच्या गाड्या जळून खाक। शिंदेवाही तालुक्यामधील वाघ डोंगर परिसरातली घटना। काल दुपारी या परिसरातील जंगलामध्ये लागली होती आग। संभाजीनगरमधील लाडगावमधील जालना महामार्गालगत गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे मोठी आग। आग लागल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तात्काळ उपाययोजना केल्यामुळे आग नियंत्रणात। मोठी दुर्घटना टळली। बीडच्या आष्टी तालुक्यातील हरिनारायण अष्टा इथे 4 चाकी जळून खाक। शेतकऱ्यानं बांधावरचं गवत पेटवून दिल्यानंतर वाहनाला भीषण आग। नांदेडमधील भोकरमध्ये फर्निचर दुकानांना आग। 4.25 कोटींचं नुकसान। दुकानातील फर्निचरसह अनेक मशीनही जळून खाक। दुकानं नागरी वस्तीपासून दूर असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी सक्तीची होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पुन्हा माहिती। महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलं पाहिजे। ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्यात येणार असल्याचंही प्रताप सरनाईक यांचं म्हणणं। मीरा भाईंदरमध्ये रिक्षा युनियनच्या बैठकीत वाद। गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत या बैठकीमध्ये मनसेचा राडा। ऑटो रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित कार्यक्रमाला मनसेचा विरोध। मुंबईतील नालेसफाई 40% कमीच। एप्रिल महिना संपत आला असताना देखील मुंबईतील नालेसफाई धीम्या गतीनं। मिठी नदीची सफाई देखील 20% कमी। मे अखेरपर्यंत नालेसफाईचं काम पूर्ण करण्याचं मुंबई महापालिकेचं लक्ष्य। कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कोवाड गावामध्ये लावण्यात आलेल्या फलकाची जोरदार चर्चा। गावात मूलभूत सोयी सुविधा नाहीत, त्यामुळे मुलांना कोणीही लग्नासाठी मुली देईना असा फलकावर मजकूर। रस्ते, स्वच्छता आणि अतिक्रमणावर बॅनरवर भाष्य।
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा विवाह नोंदणीवर परिणाम. हिंगोलीतील निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी संपात सहभागी, त्यामुळे नवदाम्पत्याला विवाह नोंदणी करता आली नाही. वाशिममध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्रांक व्यवसायाला फटका. मुद्रांक मिळत नसल्यामुळे शासकीय कामासह शैक्षणिक कामावर परिणाम, तर नागरिकही अडचणीत. बीडच्या अंबाजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील परिचारिका संपावर. आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित. आरोग्यसेवा विस्कळीत करणं आमचा उद्देश नाही, मात्र मागण्या मान्य करा, परिचारिकांची मागणी. धुळ्यामध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर. जिल्ह्यातील 52 पेक्षा अधिक कर्मचारी संघटना आंदोलनात सहभागी. संपामुळे प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम. अमरावतीच्या मेळघाटातील बोरदा गावामध्ये पाण्याची टंचाई. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. यानंतर गावकऱ्यांनी स्वतः लोकवर्गणी गोळा करून केलं बोरवेलचं खोदकाम. तसंच आदिवासी संस्कृतीनुसार बोरवेलची केली महापूजा. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी आक्रमक. नागपूर मुंबई महामार्गावर शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. शासनानं कांद्याला अनुदान द्यावं, तसंच कांदा खरेदी सुरू करावी, शेतकऱ्यांची मागणी. सांगलीमध्ये रस्ते आणि ड्रेनेजच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ काँग्रेसचा रास्ता रोको. भर उन्हात नागरिकांसह रस्त्यावर मांडला ठिय्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पोलीस आणि नगरसेवकांमध्ये झटापट. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाचं दर्शन. रहाटी गेटमध्ये वाघाचा वावर. वाघाचं दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांमध्ये समाधान. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेतील कृपाल सिंग चाळीमध्ये बिबट्याचा वावर. झोपडपट्टीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्यानं काही कुत्र्यांवरही केला होता हल्ला.